नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी नवोदय प्रवेश परीक्षा यामध्ये विषय गणित आणि घटक आहे परिमितीय क्षेत्रफळ यामधील स्वाध्याय 10.2 समजून घेणार आहोत। बघा, पहिला प्रश्न, 64 मीटर बाय 36 मीटर मापाच्या आयताकृती शेताचे क्षेत्रफळ जर एका चौरसाकृती शेताइतकी असेल तर त्या चौरसाकृती शेताची बाजू मीटरमध्ये आहे। बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दिलेलं काय आहे, गणितामध्ये एक आयताकृती शेत दिलेला आहे। कुठलंही गणित सोडताना आपल्या डोळ्यासमोर एक आकृती या ठिकाणी यायला पाहिजे। या आयताकृती शेत आहे आणि याची जी लांबी आहे 64 मीटर आहे आणि रुंदी 36 मीटर आहे, बरोबर आहे। आता त्यांचं म्हणणं काय आहे की यांचं क्षेत्रफळ एका चौरसाकृती शेताइतकं आहे, बरोबर आहे। तर या चौरसाकृती शेताची बाजू आपल्याला या ठिकाणी काढावयाची। कशी काढणार आपण, तर बघा आपल्याला या ठिकाणी असं मांडता येईल, आयताचे क्षेत्रफळ, बघा आयताचे क्षेत्रफळ बरोबर त्या चौरसाचे क्षेत्रफळ, चौरसाकृती शेताचे क्षेत्रफळ म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ, असं आपण या ठिकाणी मांडून घेऊया आणि आपल्याला पुढे उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे। बघा, आता आयताचे क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे लांबी गुणिले रुंदी, सूत्र सर्वांचं पाठ आहे, बरोबर आहे। लांबी गुणिले रुंदी आणि चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र आपल्या सर्वांना माहिती आहे बाजूचा वर्ग किंवा बाजू गुणिले बाजू म्हणजे बाजूचा वर्ग। आता आयताची लांबी या ठिकाणी 64 आहे आणि रुंदी 36 आहे, बरोबर बाजूचा वर्ग, बाजूचा वर्ग। आता हे एक समीकरण तयार झालेलं आहे, हे आपण सोडवूया। बघा, 64 गुणिले 36 या ठिकाणी उभ्या मांडणीमध्ये गुणाकार करून घेऊया, कारण उत्तर चुकायला नको। या गणितासाठी आपल्याला बराचसा वेळ नवोदयच्या परीक्षेमध्ये असतो, वेळेचं सहसा जास्त बंधन आपल्याला या ठिकाणी नसतं। बघा, 6 4 24 साइन चौक 24 40 2 आणि 6 6 36 आणि 2 38 या ठिकाणी उत्तर येत आहे, बरोबर आहे। त्यानंतर एकक स्थान संपलं म्हणून 0 देऊया। 3 चौक 12 12ला 2 हातचाला 1 आणि 3 6 18 18 आणि 1 19 एकाखाली एक अंक लिहायचे जेणेकरून बेरीज करताना गोंधळ होत नाही। बघा, आता या ठिकाणी बेरीज करूया आपण। 4 0 4 8 आणि 2 10 10ला 0 हातचा देतो 1 3 आणि 1 4 9 आणि 4 13 13ला 3 हातचाला 1 1 आणि 1 2 उत्तराला मित्रांनो 2304 म्हणजे 2304 बरोबर बाजूचा वर्ग। बघा, आता बाजूचा वर्ग म्हणजे समोरच्या संख्येचं वर्गमूळ घेऊया, म्हणजे वर्गमुळामध्ये 2304 बरोबर बाजू। आता हे कोणत्या संख्येचं वर्ग आहे म्हणजे या संख्येचं वर्गमूळ किती आहे ते आपण या ठिकाणी शोधूया। बाय पर्याय पण आपण जाऊ शकतो, परंतु बघा या ठिकाणी वर्गमूळ कसं काढायची छोटीशी ट्रिक मी तुम्हाला सांगतो। ज्या संख्येचं वर्गमूळ आपल्याला काढायचं आहे ती संख्या आपण अशा पद्धतीने लिहूया 2304। या ठिकाणी दोन संख्या आपण सोडायच्या आहे वर्गमूळ काढण्यासाठी। या दोन संख्याचा वापर यासाठी करायचा आहे, यावरून आपण एकक स्थानचं अंक ओळखू शकतो वर्गमूळाचा। बघा, 4 असेल तर 4 या संख्येचं वर्गमूळ एकतर 2 येऊ शकतं, बरोबर आहे, किंवा 8 8 64 एकक स्थानी जर 4 असेल तर त्याचं वर्गमूळाच्या एकक स्थानी एकतर 8 येऊ शकतं, म्हणजे 2 किंवा 8 हा एकक स्थानचा अंक असणार आहे। आता राहिलेला दशक स्थानचा अंक शोधण्यासाठी या दोन संख्या सोडून देऊ। आता राहिले 23। आता 23 या संख्येतून कोणत्या जवळच्या संख्येचं वर्गमूळ वजा जातं, म्हणजे बघा 4चं वर्गमूळ 16 आणि 5चं वर्गमूळ 4चा वर्ग 16 आणि 5चा वर्ग 25, तर 25 मोठे होतात म्हणजे 16 ही संख्या घ्यावं लागणार आपल्याला। मग 16चं वर्गमूळ किती आहे 4, म्हणजे या ठिकाणी 4 आणि या ठिकाणी 4। आता 42 की 48 पर्याय जर बघितलं तर 48 उत्तर आहे, म्हणजे 48 हे आपण या ठिकाणी घेऊया। पण जर पर्यायामध्ये 42 आणि 48 दोन्ही उत्तर असतील तर मग काय करायचं, तर सोपं आहे। बघा, आता 42ला जवळची संख्या कोणती 40 आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आणि 40चा वर्ग बरोबर आहे 4 चौक 16 1600 येतो। आणि या ठिकाणी 48ला जवळची संख्या 50 आहे, 50चा वर्ग तुम्हाला सर्वांना माहिती आहे 5 5 25 म्हणजे 2500। आता दिलेली संख्या ही कोणाला जवळ आहे, 1600ला जवळ आहे की 2500ला, तर निश्चितच 2500ला, म्हणून 48 या संख्येचं उत्तर आहे। 2304चं वर्गमूळ 48 येतं, म्हणजे पर्यायाने त्या चौरसाची जी बाजू आहे ती किती आहे 48 मीटर आहे। मित्रांनो, प्रश्न समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर शेअर करा, तसेच तुमच्या मित्रांसोबत सुद्धा व्हिडिओ
प्रश्न दुसरा, 12 मीटर बाय 10 मीटरच्या सभागृहाला मडवण्यासाठी 10 सेमी बाय 8 सेमीच्या किती आयताकार फरशा लागतील? बघा या ठिकाणी एक सभागृह दिलेलं आहे की असा आयताकृती आहे तो, आणि त्याची जी लांबी आहे ती 12 आणि रुंदी 10 मीटरमध्ये दिलेली आहे बघा. आणि या सभागृहाला मडवण्यासाठी ज्या फरशा लागणार आहेत, छोट्या छोट्या आकाराच्या अशा फरशा आपण त्या ठिकाणी देणार आहे. त्याची जी रुंदी 8 सेमी आणि लांबी 10 सेमी. या ठिकाणी एककामध्ये फरक आहे. सभागृहाचं एकक मीटर आहे आणि फरशीचं जे एकक आहे ते सेंटीमीटर आहे. तर या ठिकाणी सर्वात प्रथम आपण त्या सभागृहाची लांबी आणि रुंदी लिहून घेऊया. बघा, सभागृहाची लांबी लिहिताना सभागृहाचे क्षेत्रफळ भागेला फरशीचे क्षेत्रफळ, आणि ह्या दोघांचा जो आकार आहे तो आयताकृती असल्यामुळं यांच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला तयार होणार आहे. यल म्हणजे लांबी गुणिला रुंदी भागेला लांबी गुणिला रुंदी. यल म्हणजे लांबी, बी म्हणजे रुंदी. आता आपण यांच्या एककाकडे लक्ष देऊया. बघा, सभागृहाचे जे मापं आपल्याला दिलेले आहे ते 12 मीटर बाय 10 मीटरमध्ये दिलेले आहे. आणि जी फरशी आहे बघा, फरशीचे जे माप आपल्याला दिलेलं आहे, फरशीची लांबी 10 सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे आणि जी रुंदी आहे ती 8 सेमीमध्ये दिलेली आहे. बघा, आता जर एकक आपण पाहिलं तर वरती मीटर आहे आणि खाली सेंटीमीटर आहे, तर हे एकक सेम आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, म्हणजे 12 गुणिला 100 जर केलं तर सभागृहाची जी लांबी आहे ती 1200 सेंटीमीटर होणार आहे. म्हणजे आपण त्याला 1200 सेंटीमीटर असं देखील म्हणू शकतो. आणि जी रुंदी आहे ती 1000 सेंटीमीटर होईल. आता एकक समान झाले. आता या राशींची आपण गुणाकार किंवा भागाकार क्रिया करू शकतो. 1200 गुणेला 1000 भागेला 10 गुणेला 8. आता यांचा आपण या ठिकाणी भागाकार करूया. बघा, 1010 या ठिकाणी कट झालेला आहे आणि या ठिकाणी 15 8 20 असं डायरेक्ट पण येते, किंवा 8 1 8 12 वजा 8 4 उरले आणि 8 4 40 8 पंचे 40, म्हणजे 15 गुणेला 1000. 15 गुणेला 1000 उत्तर येतं 15000. म्हणजे लागणाऱ्या फरशांची संख्या या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे आणि ती आहे 15000. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लगेच लाईक करा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. प्रश्न तिसरा, अलीने 100 सेंटीमीटर लांबीच्या तारेचा एक काटकोन चौकोन बनवला. या काटकोन चौकोनाचे कमाल क्षेत्रफळ किती असू शकेल? बघा, या ठिकाणी एक तार आहे अशी सरळ आणि त्याची लांबी 100 सेंटीमीटर. म्हणजे तो जो चौकोन आहे त्याची परिमिती थोडक्यात आपल्याला दिलेली आहे. आता या तारेपासून एक चौकोन जर आपण तयार केला तर या चौकोनाची सगळ्यात मोठीत मोठी बाजू किती असू शकेल? तर ती असू शकेल 25 आणि 25 25 25. आता जर आपल्याला चौकोनाचे क्षेत्रफळ काढायचे आहे तर या चौकोनाच्या बाजूचा वर्ग करावा लागणार आहे. आपल्याला चौकोनाची बाजू मिळाली जी चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आपण या ठिकाणी सगळ्यांचं पाठ असतं आणि पाठ नसेल तर पाठ करायला हवं. बाजूचा वर्ग हे जे बेसिक फॉर्म्युले ते पाठ असायला हवे. बाजू आपल्याला दिलेली आहे 25 सेंटीमीटर, म्हणजे 25 सेंटीमीटरचा वर्ग बरोबर 25चा वर्ग आपल्याला माहिती आहे 625. पाठ असायला हवा. पाठ नसेल तर या पद्धतीने आपण वर्ग करू शकतो. 5चा वर्ग 25 लिहायचा, 2च्या पुढची संख्या 3, 3 दुने 6 म्हणजे 625 हा त्याचा वर्ग आहे आणि उत्तर आहे चौरस सेंटीमीटर. एककसुद्धा महत्त्वाचं आहे. थँक्यू फ्रेंड्स. प्रश्न चौथा, एका चौरसाकृती जमिनीच्या तुकड्याची परिमिती 60 मीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती? बघा, चौरस आकृती म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर एक चौरसाची आकृती यायला हवी आणि या ठिकाणी त्याची परिमिती दिलेली आहे. परिमितीवरून आपल्याला काय काढायचं आहे? क्षेत्रफळ काढायचं आहे. म्हणजे सर्वात प्रथम परिमितीवरून आपल्याला त्याची बाजू मिळवावी लागेल. क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला बाजूची आवश्यकता असते. म्हणजे अशी ती चौरस आकृती आहे
आणि त्याची परिमिती 60 मीटर आहे. परिमितीचं सूत्रसुद्धा आपल्या सगळ्यांना माहीत असलं पाहिजे. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिला बाजू किंवा बाजूची 4 वेळा बेरीज म्हणजे 4 गुणिला बाजू. आता परिमिती किती दिलेली आहे 160. दिलेल्या किमती या ठिकाणी लिहूया. परिमितीची किंमत आहे 160 बरोबर 4 गुणिला बाजू. तयार झालेले एक समीकरण आहे. या ठिकाणी समीकरणामध्ये 4चा लोप करायचा आहे म्हणजे आपल्याला बाजूची किंमत मिळेल. बरोबर आहे. तर समीकरणाच्या दोन्ही बाजूंना आपण या ठिकाणी 4ने भागले तर आपल्याला बाजूची किंमत मिळते म्हणजे 160 भागिले 4 बरोबर 4 गुणिला बाजू भागिले 4. बघा या ठिकाणी 4 एक 4 बाद होतील. आता या ठिकाणी 4 चौक 16 आणि 4 शून्य शून्य म्हणजे 40 बरोबर बाजू हे समीकरण आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. आता आपल्याला बाजू मिळाली त्यावरून आपण या चौरसाचं काय काढायचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. बघा बाजू दिली असतं चौरसाचं क्षेत्रफळ काढण्याचं जी ट्रिक आहे ती एकदम सोपी आहे. चौरसाची क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिला बाजू किंवा आपण त्याला बाजूचा वर्ग असं देखील म्हणतो. बघा एखाद्या संख्येचा 2 वेळा गुणाकार म्हणजे त्याचा वर्ग म्हणजे बाजूचा वर्ग म्हणजे 40चा वर्ग. बघा 40चा वर्ग काढणं अतिशय सोपं आहे. 4चा वर्ग लिहा 16 आणि 0 वर्ग आहे म्हणून 2 वेळा त्यावर 2 शून्य लिहून द्या म्हणजे 1006 हे त्या चौरसाचे काय आहे क्षेत्रफळ आहे. आता याचं एकक बघा चौरस मीटर आहे. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असायला हवं. मित्रांनो व्हिडिओ समजत असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा व मित्रांमध्ये देखील शेअर करत चला. प्रश्न 5वा 9 मीटर लांबी 2 मीटर रुंदी आणि 50 सेंटीमीटर उंची असलेल्या झाकणाशिवायच्या उघड्या डब्याचे एकूण पृष्ठफळ किती असेल. बघा या ठिकाणी एक डबाचा जो आकार आहे तो आहे बघा आयताकृती डब्याचा आकार आहे आणि दिलेल्या याची पहिल्यांदा आपण काय करूया मापं लिहून घ्या. गणितामध्ये जी माहिती दिली आहे ती लिहूया. लांबी किती आहे 9 मीटर आहे आणि त्यानंतर त्याची जी रुंदी आहे बघा एककासहित माहिती लिहायची आहे. रुंदी आहे 2 मीटर आणि बघा उंची दिलेली आहे 50 सेंटीमीटर. या ठिकाणी एककाकडे विशेष लक्ष द्यायचं. तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय करायला पाहिजे. बघा लांबी 9 मीटर लांबीला L म्हणतो आपण, रुंदीला B आणि उंचीला H अशा पद्धतीने इंग्रजी अक्षर आपण ते मीटर आहे आणि उंची मात्र सेंटीमीटरमध्ये आहे. आता आपल्याला मीटरचं सेंटीमीटर पण करता येतं, सेंटीमीटरचं मीटर पण करता येतं. पण बघायचं उत्तराचे पर्याय कशामध्ये आहे तर उत्तरामध्ये मीटरमध्ये आहे म्हणजे आपण सेंटीमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करून घेऊया. 2 ठिकाणी बदल करण्याची गरज नाही. तिसऱ्या ठिकाणी मात्र 50 सेंटीमीटर आहे. आता आपल्याला माहिती आहे 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. तसंच मग आता जर आपल्याला सेंटीमीटरचं मीटर करायचं असेल तर त्या संख्येला आपल्याला 100ने काय करावं लागणार आहे भागावं लागणार आहे. म्हणजे 50 सेंटीमीटर म्हणजे अर्धा मीटर म्हणजे 0.5 मीटर असं आपण लिहूया. आता आपण आकृतीचा विचार करूया की आपल्याला काय करायचं आहे. बघा या ठिकाणी एक डबा आहे इष्टिका चिती आकाराचा. बरोबर आहे. लांबी रुंदी उंची ज्याला असते त्याला आपण इष्टिका चिती असं म्हणतो गणिताच्या भाषेमध्ये आणि असा तो आकाराचा डबा आहे. या डब्याचे जे मापं आहे ते आपण या ठिकाणी लिहून घेणार आहोत. आता जो वरचा भाग आहे म्हणजे एका आयताचं क्षेत्रफळ आपल्याला या ठिकाणी काय काढायचं नाही आहे. एकूण पृष्ठफळ म्हणजे काय तर त्या आकृतीच्या सर्व बाजूंच्या क्षेत्रफळांची बेरीज. आता या ठिकाणी 2 जे क्षेत्रफळ आहे ते कसे असतात सारखे असतात. बरोबर आहे. समोरासमोरचे क्षेत्रफळ सारखे असतात म्हणून याचं सूत्र पण आपण पुढे पाहणार आहोत. मग या ठिकाणी लांबी दिलेली आहे 9, रुंदी 2 आणि उंची किती आहे 0.5 अशा पद्धतीने मापत आपण या आकृतीसाठी दिलेले आहेत. आता वरचा जो भाग आहे तो पत्रा झाकणाशिवाय आहे म्हणजे आपल्याला एका आयताचं क्षेत्रफळ या संपूर्ण पृष्ठफळामधून काय करायचं आहे वजा करायचं आहे. तर आपण या ठिकाणी सूत्र लिहूया. इष्टिका चितीचे क्षेत्रफळ बरोबर 2 कंसात लांबी गुणिला रुंदी अधिक रुंदी गुणिला उंची अधिक लांबी गुणिला उंची अशा पद्धतीने. आता याच्यातून आपल्याला काय वजा करायचं आहे एक आयत जो आहे वरचा भाग झाकणाशिवाय आहे म्हणजे तो झाकणाचं जे क्षेत्रफळ आहे ते आपण वजा करणार आहोत. वजा लांबी गुणिला रुंदी. बरोबर आहे. लांबी आणि रुंदी आपल्याला त्यातून काय करायचे आहे वजा करायचे. L × B आपण त्यातून वजा करून घेणार आहोत. आता आपण या ठिकाणी किंमत लिहूया. बघा 2 कंसात 9 गुणिला 2 कारण L म्हणजे 2 B म्हणजे L म्हणजे 9 B म्हणजे 2 आणि B म्हणजे 2 H म्हणजे 0.5 अधिक L
म्हणजे 9 गुणिला 0.5 कंस बंद वजा 9 गुणिला 2, कारण एलची किंमत 9, बीची किंमत 2. आता आपण पुढे सोडवूया. 2 कंसात 9 गुणिला 2 18 अधिक 2 गुणिला 0.5 उत्तर येतं बघा 2×5 10. 10 आपण या ठिकाणी लिहूया आणि 1 नंतर पॉईंट म्हणजे 1 आणि 9 गुणिला 0.5 म्हणजे उत्तर येतं 4.5 वजा 9 दुने 18. आता या 2 मध्ये गुणूया, अगोदर बेरीज करून घेऊया. कंसातली क्रिया अगोदर आपल्याला करावं लागतील. 18 आणि 1 19, 19 आणि 4 23, 23.5 वजा त्यांना आपण कंसामध्ये घेऊया 18, कारण अगोदर आपला गुणाकार नंतर वजाबाकीची क्रिया करायची. बघायला जर 2 ने गुणलं 2×5 10 चाला 1 3 2 6 आणि 1 7 2 2 4 म्हणजे 47. 1 नंतर पॉईंट म्हणजे 47.0 वजा 18. बघा आता 47 वजा 18 आपल्याला या ठिकाणी करायचं आहे, बरोबर आहे. तर शॉर्ट पद्धतीनं करत चला. 48 वजा 18 तर 30 उत्तर आलं असतं. आता 47 म्हणजे 29 उत्तर या ठिकाणी येणार आहे. बघा 29 मीटरचा वर्ग हे त्या आकृतीचं काय असणार आहे, क्षेत्रफळ असणार आहे. आणि 29 मीटर हे पर्याय क्रमांक बी आपल्याला दर्शवते. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. एका हॉलची मापे 24 मीटर बाय 20 मीटर अशी आहेत आणि 0.4 मीटर बाय 0.3 मीटर मापाच्या फरशा जमिनीवर बसवण्यासाठी त्यांची संख्या किती असेल. बघा सर्वात प्रथम आपण मापे लिहून घेऊया. हॉलची मापे काय लांबी दिलेली आहे 24 मीटर आणि रुंदी दिलेली आहे व रुंदी म्हणजे बी म्हणू आपण त्याला, ती दिलेली आहे 20 मीटर. आता ज्या फरशा बसवायच्या आहेत त्या फरशांचे माप या ठिकाणी आपण लिहूया. बघा या सारखा प्रश्न आपण यापूर्वी सोडवलेला आहे, थोडासा बदल आहे फक्त. या ठिकाणी फरशीची जी लांबी आहे ती 0.4 मीटर आहे आणि जी रुंदी आहे ती 0.3 मीटर आहे. बघा इथं जे एकक आहे ते सेम आहे, त्यामुळे आपल्याला जास्त काही डोकं लावण्याची गरज नाही. 2017मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. बघा हॉलचे क्षेत्रफळ भागेला फरशीचे क्षेत्रफळ. जेव्हा अशा प्रकारचा प्रश्न असेल तर हॉलचे क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिला रुंदी, फरशी क्षेत्रफळ लांबी गुणिला रुंदी, त्यांचा भागाकार करायचा आहे. 24 मीटर गुणिला 20 मीटर भागेला 0.4 मीटर गुणिला 0.3 मीटर. आता या ठिकाणी बघा दशांश चिन्ह असतील, अजिबात घाबरायचं नाही. दशांश चिन्ह नाहीत असं समजून या संख्यांची क्रिया करून घ्यायची आहे. दशांश चिन्हाचा विचार आपण नंतर करूया. मग या ठिकाणी 24/4 आणि 20/3 असं पूर्ण करूया. बघा 24/4 जर आपण केलं तर बघा 4 1 4 4 6 24. आता 6ला पुन्हा 3ने भाग जात 3 1 3 3 2 6 म्हणजे वरती काय शिल्लक राहिलं 2 गुणिला 20. बघा 2 गुणिला 20 शिल्लक राहिलं, यांचा गुणाकार करून घेऊया. बघा 20 दुने 40. आता छेदात किती शून्य आहेत, पॉईंट आहेत, 1 आणि 2 संख्येनंतर पॉईंट आहे. मग छेदातले पॉईंट काढण्यासाठी अंशामध्ये आपल्याला काय करावं लागतं, शून्य द्यावं लागतात तेवढेच. म्हणजे 2 शून्य अंशात आपण दिले, उत्तर आले 4000. बघा 4000 पर्याय क्रमांक बी आपल्याला दर्शवतो. प्रश्न 7वा. एका समकोन म्हणजेच काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजूंची लांबी 5 सेमी आणि 12 सेमी असल्यास त्रिकोणाची परिमिती काढा. बघा समकोन किंवा काटकोन त्रिकोण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अशा पद्धतीचा एक त्रिकोण यायला हवा की ज्याचा एक कोन 90 अंशाचा आहे आणि त्याच्या ज्या 2 बाजू या ठिकाणी दिलेल्या आहेत 5 आणि 12, तर तिसरी बाजू किती. बघा काटकोनामध्ये 90 अंशासमोरील जी बाजू असतात त्याला कर्ण असे म्हणतात. आणि काटकोन त्रिकोणाशी संबंधित पायथागोरस या गणितज्ञाने आपल्याला एक सूत्र सांगितलेलं आहे, प्रमेय सांगितलेलं आहे. आपण त्याला पायथागोरसचे प्रमेय म्हणून ओळखतो. हे प्रमेय तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. इयत्ता 6वी किंवा 7वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला ते मिळेल. बघा काय सांगतं पायथागोरसचं प्रमेय, म्हणजे कर्णवर्ग हा कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजी इतका असतो. म्हणजे आपण त्याला सूत्ररूपात असं लिहितो, कर्णवर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. या ठिकाणी आपल्याला कर्णाचा वर्ग काढायचा आहे. म्हणजे पाया या ठिकाणी दिलेला आहे की जो की 12चा वर्ग अधिक उंची दिलेली आहे 5चा वर्ग. 12चा वर्ग 144, 20पर्यंत वर्ग सर्वांचे पाठ आहेत आणि 5चा वर्ग 25. यांची बेरीज केली असता आपल्याला उत्तर मिळते. बघा x इथं या ठिकाणी कर्ण वर्ग उत्तर येणार आहे म्हणून आपण लिहूया. 5 आणि 4 9,
4 आणि 2 6 आणि 169 यांची बेरीज येते. आता वर्ग काढायचा तर समोरची संख्या वर्गमुळात घ्यावी लागते, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणजे कर्ण बरोबर वर्गमुळात 169. मग 169चं वर्गमूळ किती येतं तर सर्वांना माहिती किती, तर 13 169चे वर्गमूळ येत असते. म्हणजे 13चा वर्ग 169 आहे. म्हणजे या ठिकाणी कर्णाची लांबी आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे आणि ती आहे 13. म्हणजे या ठिकाणी आपल्याला तिसरी बाजू मिळालेली आहे. आणि कोणत्या आकृतीची परिमिती म्हणजे त्या आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. तर बघा या आकृतीची बेरीज 5 + 12 + 13 या सर्वांची जर बेरीज केली बघा 5 आणि 13 25 + 5 25 + 5 उत्तर येते 30. म्हणजे त्या काटकोन त्रिकोणाची परिमिती 30 सेमी आहे. बघा 30 सेमी पर्याय क्रमांक डी आपल्याला सांगते. आपला अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. प्रश्न 8वा. एका हॉलच्या लांबी आणि रुंदीत 23 मीटरची तफावत आहे. लांबी मोठी आहे रुंदीपेक्षा. जर हॉलच्या फरसबंदीची परिमिती 206 मीटर असेल तर हॉलच्या फरसबंदीचे क्षेत्रफळ 24 मीटरमध्ये आहे. बघा सर्वात प्रथम तफावत म्हणजे काय, तर तफावत म्हणजे फरक. आणि हा जो फरक आहे, फरक कितीचा आहे तर 23 मीटरचा आहे. आणि यामध्ये लांबी ही मोठी आहे रुंदीपेक्षा, म्हणजे लांबी ही 23 मीटरने अधिक असणार रुंदीपेक्षा. त्यावर आता आपण याची एक दिलेल्या माहितीची मांडणी सर्वप्रथम करून घेऊया. बघा फरसबंदी म्हणजे काय, तर फरशीसाठी लागणारी जागा किंवा फरशीसाठी लागणारं क्षेत्रफळ. म्हणजेच थोडक्यात त्या हॉलची परिमिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. फरसबंदीची परिमिती म्हणजेच त्या हॉलची परिमिती, लांबी आणि रुंदी. जर समजा रुंदी ही x असेल तर लांबी त्यानं 23ने जास्त आहे, म्हणजे 23x आहे. लांबी आणि रुंदी या ठिकाणी आपण मांडून घेऊया. या आकृतीची काल्पनिक लांबी आणि काल्पनिक रुंदी या ठिकाणी बघा रुंदी x मानल्यास लांबी त्यापेक्षा 23ने अधिक आहे, म्हणजे x + 23. अशा पद्धतीने आता या हॉलची लांबी आणि रुंदी आपल्याला मिळालेली आहे x. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं आहे क्षेत्रफळ. तर क्षेत्रफळासाठी आपल्याला लांबी आणि रुंदीची आवश्यकता असते. तर या ठिकाणी परिमितीच्या मदतीने आपण लांबी आणि रुंदी काढू शकतो. परिमिती देण्यात आलेली आहे 206. आता आपण या ठिकाणी परिमितीचं सूत्र सर्वांना माहिती आहे, पाठ असायला हवं. जर पाठ नसेल तर पाठ करून घ्या. आयताची परिमिती बरोबर आहे तुमचं 2 कंसात लांबी अधिक रुंदी. लांबीला L आणि रुंदीला B आपण लिहित असतो. बघा आता आयताची परिमिती देण्यात आली आहे. त्या परिमितीची किंमत या ठिकाणी परिमिती शब्दाच्या खाली लिहूया 206. आणि पुढे 2 आणि जी लांबी आपण मानलेली आहे x + 23 आणि रुंदी मानलेली आहे x, त्यांची किंमत या ठिकाणी लिहूया. आता जे समीकरण तयार झालेलं आहे ते समीकरण आपण सोडवले की आपल्याला x ची किंमत मिळेल. बघा 206/2 आणि बरोबर 2 कंसात x + 23 + x/2. हे समीकरण सोडले असता 2 रद्द होतील आणि या ठिकाणी बेक बे 0 0 आणि बेत्रिक 6 103 बरोबर. बघा आता कंसातल्या बेरीज करून घ्या. x + x 2x + 23. आता या समीकरणातून 23चा लोप करूया. म्हणजे समीकरणाच्या दोन्ही बाजूमधून आपण 23 या ठिकाणी काय करणार आहोत, वजा करणार आहोत. म्हणजे 103 - 23 बरोबर 2x + 23 - 23. बघा 23 - 23 0 आणि 103 - 23 उत्तर येते बघा 80. म्हणजे जर आपण 100मधून 20 काढले तर 80 उरतात. वरचे 3 3 0 म्हणजे 80 बरोबर 2x. आता या ठिकाणी 2चा आपल्याला लोप करायचा आहे. म्हणजे समीकरणाच्या दोन्ही बाजूंना आपल्याला 2ने भागायचं आहे. बघा 40/2 आणि 2x/2 उत्तर काय येणार, बे 4 8 बे 0 0 बरोबर बे म्हणजे x बरोबर 40. आता 40 आपल्याला या समीकरणाची रुंदी मिळालेली आहे जी आपण x मानली होती. आता जर रुंदी x असेल 40 असेल तर समीकरणाची लांबी काय आहे x + 23. म्हणजे 40 + 23 40 + 23 बरोबर 63. म्हणजे या
आकृतीची जी लांबी आहे ती आपल्याला 63 मिळालेली आहे आणि रुंदी x आपण मानलेली आहे आणि x ची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे 40. बघा b म्हणजे रुंदी आणि रुंदी म्हणजे x बरोबर 40. बघा मित्रांनो, आपल्याला आवश्यक ती माहिती या ठिकाणी आपण परिमितीवरून मिळवलेली आहे. आता आपल्याला आयताचे क्षेत्रफळ काढायचं आहे. आयताच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला सांगा बरं काय आहे. बरोबर आहे, लांबी गुणिले रुंदी l इंटू b असं आपण शॉर्टकटमध्ये त्याला लिहित असतो. बघा आयताचे क्षेत्रफळ बरोबर l इंटू b. l म्हणजे लांबी, लांबी या ठिकाणी 63 आपण काढलेली आहे आणि रुंदी म्हणजे 40 यांचा गुणाकार करायचा आहे. बघा उभ्या मांडणीत गुणाकार करा किंवा आडव्या मांडणीमध्ये गुणाकार करा, काही फरक पडत नाही. उभ्या मांडणीमध्ये या पद्धतीने एकदम बेसिक पद्धतीने 0 पहिल्यानं गुणून घ्यायचं आहे, नंतर 4ने गुणायचं आहे आणि त्यांची बेरीज करायची आहे. यांची बेरीज जर आपण केली तर ती आपल्याला मिळते 2520 ही याची बेरीज येते. आता बघा आडव्या मांडणीमध्ये शॉर्टकट गुणाकार कसा करायचा ते पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. जर आपण उभी मांडणी नसेल वापरायची, बघा या ठिकाणी एकक दशक स्थानचे जेवढे शून्य आहेत ते शून्य उत्तरामध्ये लिहून घ्यायचे दोन्ही संख्येतील आणि राहिलेल्या संख्यांचा गुणाकार करायचा. बघा 4 त्रिक 12 हातचा आला 1, 4 6 24 आणि 1 25 म्हणजे असं डायरेक्ट उत्तरसुद्धा आपलं येऊ शकतं 2520. हे त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक बी. प्रश्न 9. 15 मीटर लांबीच्या एका खोलीतील बंदीसाठी 15 बाय 12 सेमी आकाराच्या 7500 टाईल्स लागतात, तर खोलीची रुंदी आहे. बघा लांबी देण्यात आलेली आहे आणि आपल्याला रुंदी काढायची आहे. दिलेले माप या ठिकाणी आपण सर्वप्रथम लिहून घेऊया. लांबी आहे 15 मीटर आणि त्यासाठी आपल्याला काय दिलं आहे, रुंदी शोधायचं आहे आणि रुंदी शोधण्यासाठी आपल्याला कमीत कमी त्या खोलीचं क्षेत्रफळ माहिती असणं गरजेचं आहे. कारण आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी या 3 पैकी 2 बाबी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर दिलेल्या माहितीच्या आधारे आपण आयताचे क्षेत्रफळ मिळवू शकतो. कसं तर एका टाईलचे क्षेत्रफळ काढायचे आहे आणि त्यावरून सर्व टाईलच्या संख्येने त्याला जर गुणलं तर आपल्याला त्या खोलीचं क्षेत्रफळ या ठिकाणी मिळू शकतं. म्हणजे टाईलचे क्षेत्रफळ बरोबर 15 सेमी गुणिले 12 सेमी. बघा हे सेमीमध्ये आहे. आता हॉलची लांबी आपल्याला मीटरमध्ये दिलेली आहे म्हणून आपण हे सेमीचं मीटरमध्ये रूपांतरित करूया. 15 सेमीचं जर मीटर करायचं असेल तर 15 भागीला 100 करावं लागेल, कारण आपल्याला माहिती आहे 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर म्हणजे 0.15 गुणिले 0.12. आता हे मीटरमध्ये रूपांतरित झालेलं आहे. यांचा गुणाकार केला की आपल्याला एका टाईलचं क्षेत्रफळ मिळतं. एका टाईलचे क्षेत्रफळ आपण मिळवले की त्यावरून आपण 7500 गुणाकार केला की आपल्याला सर्व टाईलचं क्षेत्रफळ. बघा या ठिकाणी 12 5 60, 60ला 0 हातचे आले 6 आणि 12 1 12, 12 आणि 6 18. बघा आता पॉईंट नंतर संख्या मोजायच्या आहेत. 1 2 3 4 संख्या आहेत म्हणजे 4 नंतर उत्तरामध्ये पॉईंट येणार आहे म्हणजे 0.0180 चौरस मीटर हे त्या एका टाईलचं क्षेत्रफळ आहे. आता अशा टाईल्स किती आहेत तर अशा एकूण ज्या टाईल्स आहेत त्या आहेत 7500 टाईल्स आहेत म्हणजे 0.0180 गुणिले 7500 यांचा गुणाकार केल्यास आपल्याला संपूर्ण हॉलचं काय होणार क्षेत्रफळ. त्यांचा गुणाकार या ठिकाणी उभ्या मांडणीमध्ये करूया. 7500 0 पॉईंट. बघा पॉईंट असेल तर त्यामध्ये पॉईंट नाहीत असं समजून गुणाकार करून घ्यायचा. पॉईंटचा विचार आपण नंतर करायचा. पॉईंट उत्तरामध्ये कसं द्यायचं. बघा शेवटी येणारे 0 लिहून घेऊया. 1 2 3 बरोबर आहे. वरचे 2 आणि खालचा 1 3. आता 75 आणि 18 यांचा गुणाकार करूया. बघा 18 पंच 90, 90ला 0 हातचे आले 9 आणि 18 7 126, 126 बरोबर आहे. 126 लिहूया अधिक हातचे 9 उत्तर येते 135. मग 135 उत्तर आलेलं आहे. आता पॉईंट किती नंतर आहे प्रश्नामध्ये बघूया. 4 पॉईंट नंतर पॉईंट 1 2 3 4. मग उत्तरामध्ये सुद्धा 4 स्थळानंतर पॉईंट देऊया. 1 2 3 आणि 4 म्हणजे उत्तर येतं 135.000 म्हणजे 135 चौरस मीटर हे त्या आयताचं काय क्षेत्रफळ आहे. आता आपल्याला 3 बाबींपैकी 2 बाबी माहीत झालेल्या आहे. आता रुंदी आपण काढायची आहे. त्यासाठी आपण आयताचे क्षेत्रफळ हा फॉर्म्युला वापरूया. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. क्षेत्रफळ 135 आहे
आणि आयताची लांबी या ठिकाणी आपल्याला 15 मीटर दिलेली आहे, गुणिले रुंदी शोधायची आहे बी. मग आता समीकरणाच्या दोन्ही बाजूला जर आपण 15ने भाग दिला तर 135 भागिले 15 आणि 15 गुणिले बी भागिले 15, 15 एक 15 आणि 15 9 135, उत्तर आलं 9. म्हणजे त्या खोलीची रुंदी आहे 9 मीटर, ऑप्शन नंबर ए. प्रश्न 10वा, एका हॉलची लांबी रुंदी 12 मीटर बाय 10 मीटर आहे. हॉलला लादी बसवण्यासाठी 10 मीटर 10 सेमी बाय 8 सेमी आकाराच्या किती लाद्या लागतात. बघा या ठिकाणी लादी आणि तक्तपोशी म्हणजेच फरशी, हा प्रश्न यापूर्वीच्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारला होता. आता हा प्रश्न सेम किमतीसह आलेला आहे, फक्त लादी आणि तक्तपोशी यामुळे बरेचसे विद्यार्थी कन्फ्यूज झाले, त्यांना मागच्या वर्षी या प्रश्नाचं उत्तर देताना अडचण आली. लादी म्हणजे काय तर फरशी किंवा तक्तपोशीसुद्धा फरशीच म्हणतात. बघा हॉलची लांबी आणि हॉलची रुंदी या ठिकाणी आपण लिहूया. ती दिली 10 मीटर बाय 12 मीटर. त्यानंतर जी फरशी किंवा लादी दिली त्याची लांबी रुंदी या ठिकाणी आपण लिहूया, लादी म्हणू आपण त्याला. त्याची लांबी आहे बघा 10 सेमी बाय 8 सेमी, रुंदी 8 सेमी. मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर यांचं जे युनिट्स आहे, हॉलचं लांबी रुंदीचं युनिट्स मीटर आहे आणि फरशीचं जे युनिट्स आहे ते सेंटीमीटर आहे. म्हणजे एकक हे सारखे असायला हवे. आपल्याला माहिती आहे 12 मीटर बरोबर 1200 सेंटीमीटर, कारण 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर आणि 10 मीटर बरोबर 1000 मीटर सेंटीमीटर. आता हा प्रश्न सोडवणं खूप सोपं आहे. हॉलचे क्षेत्रफळ भागेला फरशीचे क्षेत्रफळ जर काढलं तर आपल्याला या ठिकाणी लागणाऱ्या फरशांची संख्या मिळते. या प्रकारचं उदाहरण यापूर्वीसुद्धा आपण बघितलेलं आहे, यापूर्वीच्या परीक्षेमध्ये सुद्धा ते विचारण्यात आलेलं होतं. हॉलचे क्षेत्रफळ लादीचे क्षेत्रफळ, हॉलचा आकार आयताकृती म्हणजे लांबी गुणिले रुंदी आणि फरशीचा आकारसुद्धा आयताकृती म्हणजेच लांबी गुणिले रुंदी. बघा हॉलची लांबी रुंदी 1200 सेंटीमीटर गुणिले 1000 भागेला फरशीचे क्षेत्रफळ म्हणजे 10 गुणिले 8. बघा 0 0 कटला, 8 1 8, 8 1 8, 4 8 45 किंवा 15 8 20, म्हणजे 15 गुणिले 1000 बरोबर 15,000 टाईल्स किंवा 15,000 लाद्या ह्या लागणार आहेत. बघा ऑप्शन नंबर बी या ठिकाणी आपल्याला दर्शवतो आणि या प्रश्नामध्ये ऑप्शन क्रमांक बी मध्ये 15,000 दिसते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि हो तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.